हा ते टाक तिकडे. हा उचल. मालक मालक मालक. काय रे धापाटाकाला काय झालं तुला? काय तुफान बिफान येतं काय गावात? वय मालक, तुफानच येत आहे. मोटरसायकलवरचं तुफान. मोटरसायकलवरचं तुफान? हा म्हणजे आमच्या घरानं चालतं बोलतो तुफान. विकी अरे वा, जा तुझ्या मार्केट बाला खबर दे. म्हणावं तुमचा लाडका कार्तिक स्वामी पधारला आहे. जा सांग. जी. नमस्कार. आयुष्यवंत. अखेर तू आलास बेटा. म्हणजे काय डॅडी, तुम्हाला काय वाटलं मी येणार नाही म्हणून? डॅडी तुमचा विश्वास नाही माझ्यावर? अरे विश्वास कसा नसेल? लाकडी घोड्यापासून यांत्रिक घोडा पळवण्यापर्यंत ज्याला मी वाढवला जोपासला त्या माझ्या बच्च्यावर माझा विश्वास नसेल? जा बेटा फ्रेश होऊन ये. यस सर. डॅडी येताना मी एक मुलगी बघितली. ते तुम्ही नवीन मोलकरीण ठेवली आहे काय? मोलकरीण? हा ते मी नंतर सांगेन ना तुला. तू फ्रेश होऊन ये. काहीतरी चांगलं करा. अहो तो तिला मोलकरीण समजला. तुमचेच गुण घेतले त्यानं. काहीतरीच काय? काहीतरीच? अहो त्या गदाड्याला काय ठाऊक की ती मोलकरीण नसून मालकीण होणाऱ्या घरची मालकीण. जा 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 करा गोडदोड करा त्याच्यासाठी. बरोबर. रंग दे चुनरिया हो रंग दे चुनरिया. खुर्चट खुर्चट एडपट. हाय डॅड. ये ठीक आहे बेटा ये बैस. काय डॅडी इतके अर्जंट मला कशाला बोलवलात? हा विकी बेटा तुला ते कल्याणराव आठवतात काय? कल्याणराव? हा म्हणजे बऱ्याच वेळा तुमच्या बोलण्यात त्यांचं नाव ऐकलंय मी. हा तेच आमचे जानी दोस्त. अच्छा. मगाशी तू ज्याला मोलकरीण समजलास ना ती त्यांचीच मुलगी भक्ती. कल्याणरावांच्या निधनानंतर बिचारी पोरकी झाली रे. डॅडी आय एम व्हेरी सॉरी. अरे असू दे असू दे. तुला सांगतो विकी मोठी सालस आणि गुणी पोरगी आहे. अच्छा. अरे खूप शिकलेले सुद्धा आहे. आमच्या मनात तिला या घराण्याची सून करून घ्यायची इच्छा आहे. परवाच साखरपुडा आहे तुमचा. मला न विचारता? आता विचारतोय ना. आणि डॅडी मी नकार दिला तर? विकी आजपर्यंत आमच्या शब्दाबाहेर तू कधी गेला नव्हतास म्हणूनच आम्ही ठरवलं. कल्याणरावनं मी वचन दिलं होतं की भक्तीचं लग्न मी तुझ्याशीच करीन. ठीक आहे तू जर नाही म्हणालास तर कुणाशी तरी मला तिचं लग्न करून द्यावंच लागेल. तू काय ते ठरव. आम्ही तुला एक प्रश्न विचारू? विचार की. हे बघ सून म्हणून भक्तीची निवड डॅडीने केली. आता माझ्या लग्नाबद्दल मला सांगितलं असतं तर एकापेक्षा एक सुंदर पोरी तुझ्या पायावर घातली असत्या पसंती करता. ही कुठली खेडवळ पोरगी काढली आहे? अरे भक्ती खेडवळ दिसत असली तरी ती खरंदाज आहे. आपल्या माहितीतली आहे. शिवाय लहानपणापासून आपण तिला बघितली. आणि बरे का लहानपणीच तिची आई तिला सोडून गेली. यांनी वचन दिले तसं तिला पडला. आणि खरं सांगू का विकी मला सुद्धा भक्ती पसंत आहे. ठीक आहे तुम्हाला पसंत आहे तर. पण मला एक सांग मी आजपर्यंत तुमच्या शब्दाबाहेर कधी गेलोय का? पण तुला एक सांगतो मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये.
काय हरवलंय काय तुझं? नाही. काय डोक्याचा फ्लॉवर पॉट केलाय? का? नीट बस, नीट बस. साईड मध्ये बस जरा. बसली आहेस बघ कशी फटकल मारून. म्हणजे ते मी दाखवायचं. हे बघ. हा, नाहीतर बसली होतीस जेवायला बसल्यासारखी. आता कसं? तू नाही, तू फक्त माझ्याकडे बघायचं. आपल्या साखरपुड्याहून 2 दिवस झाले. तुम्ही धड एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलला नाही. बोलायला शब्दच कशाला हवे? डोळ्यांच्या भाषेनं सुद्धा बोलता येते. अय्या, तुम्हाला डोळ्यांची भाषा येते? मला शिकवा डोळ्यांची भाषा. शिकवायलाच हवं, नाहीतर माझ्या डोळ्यांच्या भावनांना काय अर्थ उरेल? म्हणजे अशी जवळ आणि माझ्या डोळ्यात बघ. बघ, तुला काय दिसतंय? डोळे. माझ्या डोळ्यात तुला कसले भाव दिसत नाहीत? का? तुम्हाला झोप येते असं दिसतंय. हा, त्याच्यात तुझ्या समोर टाळकं आपटून घेतलं पाहिजे. हे बघ, समज मी अमिताभ बच्चन आहे, तू रेखा आहेस आणि आपण एकमेकाच्या डोळ्यात डोळे घातलेले आहेत. तू माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणते आहेस, मैं तुम्हारे आंखों में काय काय बघत आहे. असलं बोलणं तुम्हाला शोभत होय? त्याच्यापेक्षा असं म्हणा, तुम्ही पांडुरंग, मी रुक्मिणी, मी सीता, तुम्ही राम. राम 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 राम. मला वाटतं आयुष्यभर मला तुझ्या बरोबर टाळ कुटत बसावे लागणार आहे. माझी आई हे राम सीता हनुमान ही मंडळी ही सिनेमात बघायची असतात. इथं एकांतात हातात हात घ्यायचा आणि कोण बघत नाही, मरायला कोणाला वेळ नाहीये आणि म्हणायचं, प्रिये अगं माझा वा क्या मजा आ गया. अरे विकी, तुझी बायको एकदम खेडवळ आहे रे. खेडवळ पदरात पडलंय खुळन पाणी थेंब थेंब गळ. हसताय काय गाढवानो? अहो, खरंच तुम्ही उद्या जाणार का? नाही, 2 दिवस राहिला असतात तर त्याने काय फरक पडला असता? स्वयंपाक चांगला झालाय म्हटलं. स्वयंपाक चांगला झालाय, आवडला? काय झालं? माझ्या डोळ्यात काहीतरी गेले वाटतं. डोळ्यात बघू. कुणीतरी पाहिलं. काय पाहिलं तर पाहू दे. अगं आपला साखरपुडा झालाय. नाही, तुम्ही उष्टावण लग्नानंतर करता. असू दे ग, आपण आधी उष्टावण करू, नंतर लग्न आहे. नाही, स्त्रीला काही बंधनं पाळावी लागतात. बंधन? हो, लग्नानंतर तुम्ही सांगाल तशी वागेन मी, पण आता नको. बस बस, तुझा शहाणपणा समजला. अडाणी ती अडाणी आणि मला शिकवते. अहो, पानावर न उठू नका. अरे विकी यार, तुझे दोस्त लोक आपल्याला खूप आवडल्या, एकदम गमतीशीर. हा डॅड, दोस्त कोणाचे आहेत? अच्छा डॅड, बाय बाय. सांभाळून जा. ओके, पत्र पाठव. चला रे. सांभाळून जाशील रे. ओके डॅड.